नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जर तुमच्याकडे देखील अशा जुन्या साडी जर पडलेल्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा पिलोसाठी. आता बऱ्याचदा आपण पिलो तर वापरतो, परंतु काय होतं की सर्वच पिलो कवर आपल्याकडे नसतात ना. अशा वेळेस आपण सर्व पिलोला कोणी पाहुणे आले तर पिलो कवर नसल्यामुळे काय होतं की खूप असं विचित्र वाटतं की कशी पिलो त्यांना देणार. तर बघू शकतात आपल्याकडे आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळा सुरू झाला की आपण खूप सर्व नवीन स्वेटर खरेदी करतो, परंतु जे जुने स्वेटर झालेले असतात ते आपण यूज करत नाहीत किंवा त्याचा वापर आपण ठेवून देतो. ते स्वेटर त्याचा वापर आपण करत नाहीत किंवा फेकून देतो. परंतु असं न करता तुम्ही हे जर तुमच्या घरामध्ये जर जुने स्वेटर असतील तर बघू शकता अशा प्रकारे त्या जुन्या स्वेटरचा तुम्ही या ठिकाणी रियूज करू शकता. आपण या ठिकाणी पिलो घेतलेले आहे आणि त्या पिलोला मी या ठिकाणी स्वेटर घालून घेतलेलं आहे, जे की स्वेटर मी वापरत नाही की असं कुठलं स्वेटर तुमच्याकडे पडलेले असेल की जे तुम्ही वापरत नसाल तर असं स्वेटर तुम्ही या ठिकाणी कामात आणू शकतात. आणि बघू शकता जर कॉलरवाली स्वेटर जर असेल तर अशा प्रकारे त्याला व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि बिना कॉलरचे जे स्वेटर जर असेल तुमच्याकडे तर तुमचं काम अगदी सोपं या ठिकाणी होणार आहे. आणि बघू शकतात न काही करता, 1 रुपया खर्च न करता आपण जुन्या वस्तूपासून या ठिकाणी पिलो कवर या ठिकाणी तयार झालेली आहे. आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल. आणि ट्रिक जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, कारण त्यांचा देखील यापासून फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे जुन्या साडीसाठी. आता काय होतं की आपण महिला भरपूर अशा साड्या वापरतो, परंतु काही साड्या जुन्या झाल्या की ते आपण फेकून देतो, वापरात आणत नाही. तर बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक साडीपासूनच एक वस्तू मी तुम्हाला बनवून दाखवत आहे, जी की सर्वांना खूप आवडेल आणि सर्वजण तुम्हाला विचारतील की तुम्ही ही कशी बनवली, आम्हाला देखील सांगा. तर अशा पद्धतीने आपल्याला साडीला ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आली आहे त्या पद्धतीने आपल्याला एका गोल आकारामध्ये तिला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची आपल्याला या ठिकाणी शिवायचीही गरज नाही किंवा गाठण देखील मारायची गरज नाही आहे. असंच आपल्याला या ठिकाणी एक अतिशय मजेदार मी टूल्स तुमच्यासोबत शेअर करते, बघू शकतात. आणि जो की तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या कामात देखील तो अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी कामात येऊ शकतो. तर बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जी जुन्या साड्या तुमच्याकडे जर असेल तर त्या फेकून न देता किंवा तुम्ही जर त्या वापरत नसाल तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचा जर वापर केला तर नक्कीच तुमचे घर देखील स्वच्छ राहील, ऑर्गनायझर देखील आणण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. तर बघू शकतात जो उरलेला जो भाग आहे तो यामध्ये मी दुमडून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक ओढणी. तुमच्याकडे जर कलरफुल अशी छान अशी ओढणी जर असेल, जाळीदार ओढणी जर असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकतात. अशा प्रकारे 2 भागामध्ये ही फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला ओढणी. आणि त्याच्या सेंटर जो आहे ओढणीचा त्यामध्ये आपल्याला ह्या साडीला फोल्ड केलेला आपण जो भाग होता तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जो गोल आकार होता त्यामधून आपल्याला जो ओढणीचा खालचा जो भाग आहे तो हळूवारपणे आपल्याला वरती अशा प्रकारे ओढायचा आहे. हळूवार ओढल्यामुळे काय होतं की त्याला एक प्लेट्स तयार होतात. बघू शकतात प्लेट्स तर तुम्हाला दिसतच असतील. अशा प्रकारे जर प्लेट्स तयार झाल्यात तर आपलं जे ऑर्गनायझर या ठिकाणी बनणार आहे ते खूप छान दिसेल. आणि बघू शकतात खालचं साईड मी पूर्ण वरती ओढून घेतलेला आहे. आणि आता हा उरलेला जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी एकत्र करून घ्यायचा आहे. अगदी मोठा जो ज्या ठिकाणी भाग असेल तो तुम्हाला दुमडून या ठिकाणी अशा व्यवस्थित घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकतात. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सर्व मोटिवेशन मिळतं. बघू शकतात आपण अशा प्रकारे पूर्ण जी ओढणी आहे ती अशा प्रकारे गोल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपलं खूप असं महत्त्वाचं आणि सुंदर असं ऑर्गनायझर या ठिकाणी तयार झालेलं आहे, जे की तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला देखील खूप आवडेल. आणि तुम्ही जर हे तुमच्या घरामध्ये जर बनवून ठेवलं तर तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील ते खूप आवडेल आणि तुम्हाला ते विचारतील की तुम्ही हे कसं बनवलं आहे ते. बघू शकतात त्या वरच्या भागाला आपल्याला या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलंही रबर बँड या ठिकाणी वापरू शकतात. जर तुमची ओढणी जी आहे ती जर छान अशी जाळीदार असेल तर नक्कीच तुमचं जे हे टूल्स आहे हे अगदी छान या ठिकाणी तयार होईल. आणि बघू शकतात या ठिकाणी एक कुशन या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही याला रात्री झोपताना
देखील याचा वापर करू शकतात किंवा सोफ्यावर ठेवण्यासाठी देखील वापर करू शकतात किंवा छोटे-छोटे तुमच्याकडे जर खुर्च्या असतील तर त्याला देखील तुम्ही याच्या खुर्च्यांवरती ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात आणि दिसायला देखील बघू शकतात खूप छान झालेला आहे आणि ज्या वरतून प्लेट्स ज्या तयार झालेल्या आहेत त्या अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे। आय होप की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल आणि तुमच्या मित्रपरिवारास देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ते देखील त्यांच्या घरामध्ये जर जुन्या साड्या असेल तर त्यांना फेकून न देता त्या अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थित छान असे टूल्स तयार करून ठेवतील। लाईक करा, शेअर करा।